कौशल्या दशरथ के नंदन, राम ललाट पे शोभित चंदन। रघुपति की जय बोले लक्ष्मण, राम सिया का हो अभिनंदन। अंजनी पुत्र पड़े है चरण में, राम सिया जपते तन मन में। मंगल भवन अमंगल हारी, द्रबहु सुदशरथ अचर बिहारी। राम सिया राम जय जय राम। 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 आपण मागच्या वेळेला बघितलं सीता मातेचा पुनर्जन्म। आधीच्या जन्मात जे काही भोग होते शापामुळे निर्माण झालेले, ते या जन्मात आलेले होते। रामापासून दूर होऊन रावणाच्या लंकेत तिला राहावं लागलं। देवाहुती मातेने जाता जाता तिला पुन्हा सांगितलं की बाई ग, तुझे भोग एवढेच नाहीये, हा एक पार्ट आहे तुझ्या आयुष्याचा, विरहाचा हा एक पार्ट आहे। विरह किती असावा हे सीता मातेच्या जीवनातून आपल्याला कळून येतं। काय सहन केलं त्या स्त्रीने। तिचं सौंदर्यामुळे तिला उचलून नेलं, रावणाच्या राज्यात राहावं लागलं, आणि त्याहून देवाहुती माता म्हणते की तुझे भोग संपलेले नाहीये, आता आणखीनही तुला भोगायचं आहे, पण हे काही दिवसानंतर। पण तू त्याचा विचार न करता तू फक्त आणि फक्त रावणाच्या मनामध्ये चाललेलं द्वंद्व जे आहे त्यावर कार्य कर। ख्याती मातेच्या म्हणण्यानुसार तुझा हा जो विरह आहे तो लोकांच्या चांगल्यासाठी कामात येईल। देवाहुती मातेने तिचा हात पकडला। दोघींचंही प्रकाशमय रूप होतं। स्थूल शरीर सोडून प्रकाशाचं रूप घेऊन दोघी पण अयोध्येच्या दिशेने, शरयू मातेच्या दिशेने निघायला गेल्या। दोघी पण निघाल्या। पहाटेची वेळ होती। सूर्यदेवता यायला अजून भरपूर वेळ होता। शरयू मातेच्या किनारी अयोध्येतील अनेक स्त्रिया जमलेल्या होत्या। या स्त्रिया शरयू मातेमध्ये प्रवेश करून हातात दिवे घेऊन काहीतरी मंत्र, काहीतरी प्रार्थना करत होत्या। त्यांनी ते दिवे शरयू मातेमध्ये सोडून दिले। जशी जशी पहाट व्हायला लागली तसं तसं त्यांची साधना संपली आणि त्या घराकडे निघाल्या। देवाहुती मातेने दुरूनच सीता मातेला हे दृश्य दाखवलं आणि तिला सांगितलं
की बघ ह्या सगळ्या जणी तुझ्यासाठी करतात आहे. तिला आश्चर्य वाटलं. त्याच्या आधी तिला अयोध्येकडनं प्रेम येत आहे याची जाणीव झाली होती. आपल्याला कुठून तरी प्रेमाचा ओघ मिळतो आहे, प्रेमाचा प्रवाह मिळतोय हे तिला जाणवलं होतं. पण तिला वाटलं की जे अयोध्येतून प्रेम येत आहे ते अयोध्येच्या राजा श्री रामचंद्रासाठी येत आहे. पण तसं नव्हतं. अयोध्येच्या स्त्रिया ती गेल्यापासून तिच्यासाठी प्रार्थना करत होत्या शरयू मातेजवळ. ती जिथे कुठे असेल तिथे तिच्यावर संकट येऊ नये म्हणून एक संरक्षण कवच त्या निर्माण करत होत्या. देवाहुती मातेनी दाखवल्यावर तिला त्याची जाणीव झाली. पहिले तिला असं वाटलं की मी तर जनकपूरची आहे, अयोध्या वासियांसाठी मी परकी आहे. आपल्यालाही वाटतं ना आपण सासरी परक आहो. हे लोक सगळे एकाचे एक आहेत आणि आपण या घरामध्ये वेगळे आहोत. तसंच तिला वाटलं की अयोध्या वासियांना माझ्यापेक्षा रामावर प्रेम जास्त आहे. मी या लोकांसाठी परकी आहे. पण या स्त्रियांनी रामाच्या संरक्षणाची इच्छा नाही केली तर सीता मातेवर कुठलंही दुःख येऊ नये, तिला संरक्षण कवच यावं याच्यासाठी त्या प्रयत्न करत होत्या. त्या प्रार्थना करत होत्या, जप करत होत्या. त्यांना जे जे शक्य होतं ते त्या नदीत उभं राहून करत होत्या. मग त्यावेळेला कितीही पाऊस असो, कितीही थंडी असो, पण त्यांचं व्रत सीता माता गेल्यापासून कधीही एक दिवसासाठी पण थांबलं नव्हतं. या व्रतामुळे काय झालं की एक संरक्षण कवच सीता मातेच्या भोवती निर्माण झालं. तसं पाहिलं तर रावण हा बलदंड होता, मायावी होता. तो कधीही सीता मातेचं शील लुटू शकला असता. पण या कवचामुळे त्याला तिच्याजवळ तिच्या शिलावर हात टाकता आलेला नाहीये. हे अयोध्यावासियांच्या मुळेच होत होतं. याच्यातून आपल्याला एक समजतं की आपल्या मनाने एखादी गोष्ट जर करायची ठरवली तर आपण ती व्यक्ती किंवा त्या परिस्थितीवर मात करू शकतो. त्या स्त्रिया करत होत्या पण त्यांना त्याची शक्ती माहीत नव्हती. पण सीता मातेच्या उदाहरणावरनं आपल्याला हे समजतं की आपल्याला एखाद्या गोष्टीमध्ये, एखाद्या परिस्थितीमध्ये जर बदल घडून आणायचा असेल तर आपण मनाने जर ठरवलं. अनेक जण म्हणतात की माझ्या मुलाची नोकरी गेली. अनेक जण म्हणतात की एखादा मोठा आजार झाला, माझ्या अमक्याला झाला, माझ्या तमक्याला झाला. मग यावर काय करायचं? आपल्या मनाची शक्ती वापरून आपण त्या व्यक्तीसाठी, ती परिस्थिती बदलण्यासाठी व्रत म्हणा, जप म्हणा, जे काय करता येईल ते केलं तर त्याचं फळ त्या व्यक्तीपर्यंत पोचतं. हे सीता मातेच्या उदाहरणावरनं इथे आपल्याला कळतंय. देवाहुती मातेनी तिला हे सगळं दाखवलं की बघ तुझ्यासाठी देखील प्रेम येत आहे. अयोध्यावासी रामाबरोबर तुझ्या पण पूजा करतात आहे, तुझ्यावर पण प्रेम करतात आहे. आणि तिला पुन्हा देवाहुती मातेने रामाच्या राज्यात अशोकवनात आणून सोडलं. ती म्हणत होती की माते तू जाऊ नको, माझ्या जवळ ये, माझ्या जवळ थांब. तिने आपले दोन्ही हात पसरले पण प्रकाशाचं शरीर ल्यायलेली देवाहुती माता हळूहळू प्रकाशात विलीन झाली.
आणि सीता माता ध्यानातून बाहेर आली. सीता मातेला स्वतःच्या भोवती निर्माण झालेल्या कवचाची जाणीव झाली की माझ्या भोवती एक कवच आहे, मी सुरक्षित आहे. पण सुरक्षित असूनही आपल्याला या ठिकाणी बाकीच्या गोष्टींच्या बाबतीत सजग राहावं लागेल. मागच्या वेळा मी सांगितलंच होतं की इथलं अन्न आपल्याला सेवन करायचं नाहीये, पाणी प्यायचं नाहीये, आणि तिसरं म्हणजे आपल्याला इथे झोपायचं नाहीये. तिन्ही गोष्टीवर विजय मिळवण्याचा प्रयत्न सीतामातेनी सुरू केला. ती सजग होती. ती ऐकत होती की ह्या राक्षसीनी आपसात काय बोलतात आहे. ती माहिती घेत होती. तिच्या जवळ येऊन अनेक स्त्रिया लंकेतल्या बसत होत्या. विभीषणाची बायको येत होती. रावणाची पत्नी मंदोदरी देखील येत होती. मंदोदरी यायची, तिच्यासाठी अन्न आणायची. तिला सांगायची की बाई, मी स्वतः तयार करून आणलेलं आहे, याच्यात विष नाहीये, काहीच नाहीये, तू खा हे अन्न. सीता मातेनी म्हंटल तिला की तू माझी काळजी करू नकोस. मी ज्या वेळेला उपवास सोडीन त्यावेळा पहिल्यांदा तुझ्याच हातचं अन्न सेवन कर. मी तुला वचन देते, पहिले तुझ्याच हातचं जेवीन. पण आता तू मला आग्रह करू नको. तरी पण मंदोदरी रोज सकाळी अन्न आणायची आणि संध्याकाळी तेच भरलेलं ताट घेऊन जायची. हळूहळू करता करता मंदोदरी आणि सीतेमध्ये एक मैत्री निर्माण झाली. मंदोदरीलाही जाणवायला लागलं की सीतेमध्ये अशी काहीतरी शक्ती आहे की जी तिच्या जवळ नाहीये. सीता तिच्यापेक्षा कशी वेगळी आहे हे ती स्वतःमध्ये शोधायला लागली. नुसत्या सौंदर्याच्या बाबतीत या गोष्टी घडत नसतात. मंदोदरी पण अप्रतिम सौंदर्यवती होती. रावणाचे अनेक डावपेच सीतेच्या भोवती टाकण्याला सुरुवात झाली. अनेक मायावी रूप धारण करून तिला घाबरवणं सुरू झालं. तिची भूक वाढावी यासाठी अनेक चांगले चांगले पदार्थ निर्माण करून तिच्या समोर ठेवल्या गेले की ही आता तरी पाण्याला हात लावेल, आता तरी ही अन्न प्राशन करेल. पण सीता माता खंबीर स्वभावाची होती आणि तिने त्या अन्नाला स्पर्शही केला नाही. सीता मातेला जाणवायला लागलं की मंदोदरीच्या आतमध्ये देखील पवित्रता आहे, दयाळूपणा आहे. दोघींनी पण एकमेकींना पारखलं. सीता माता हळूहळू मंदोदरीशी संवाद वाढवायला लागले. एक दिवस मंदोदरीने प्रश्न केला, सीते, माझं असं काय झालं की मला रावणाशी लग्न करावं लागलं? मंदोदरीचं जे लग्न झालेलं होतं ते मंदोदरीचं लग्न तिच्या मनाविरुद्ध झालं होतं, तिच्या आई वडिलांच्या मनाविरुद्ध झालेलं होतं. रावणाने तिला मागणी घातली. तिचे आई वडील म्हणाले, नाही, आम्ही आमची मुलगी देणार नाही. रावणाने तिला पळवून आणलं आणि पळवून आणल्यामुळे ती घाबरली. पूर्णपणे भीतीमुळे ती रावणाला सरेंडर झाली, मनाने सरेंडर झाली आणि रावणाची भक्ती करायला लागली.
पतिव्रता बनली. ही गोष्ट तिने सीतेला सांगितली आणि तिला विचारलं की असं काय झालं की मी रावणाशी लग्न केलं. सीतेने तिच्या आज्ञाचक्रावर बोट ठेवलं आणि किंचितस दाबलं. तिला तिचा पुनर्जन्म आठवायला लागला. मागच्या जन्मामध्ये ती एका राजाची कन्या होती. अत्यंत सुंदर होती. त्या सौंदर्यामुळे तिच्या आई वडिलांना तिच्यासाठी अनुरूप वरच सापडला नाही आणि तिला लग्न करायची खूप इच्छा होती. पण तिचे आई वडील जो वर यायचा त्या वराला कुठल्या ना कुठल्या कारणाने नाकारायचे. हा तुझ्यासाठी योग्य नाही, याच्यामध्ये शौर्य नाही, याच्याजवळ पैसा नाही, कुठलं ना कुठलं कार्य, कुठली ना कुठली गोष्ट त्याच्यामध्ये कमी दाखवून तिचं लग्नच झालं नाही. मनात ती इच्छा दाबल्या गेली आणि त्याच तिचा मृत्यू झाला. मृत्यू समय तिला वाटलं की माझं लग्न झालं नाही, माझा संसार झाला नाही आणि त्या याच्यामध्ये मी पुढच्या जन्मात पतिव्रता होईन, पतीची सेवा करीन, पतीवर भक्ती करीन, हे तिच्या मनाने घेतलं होतं. ज्या वेळा मरताना जी इच्छा असते तीच इच्छा पुढच्या जन्मात तुमच्या बरोबर येते आणि तीच इच्छा मंदोदरीच्या मनात तिच्या बरोबर आली. त्याच्यामुळे अपहरण करून सुद्धा ती रावणावर हळूहळू प्रेम करायला लागली आणि एकनिष्ठ राहिली त्याच्याशी. त्याच्याबद्दल कुठलाही वाईट विचार, तो कितीही वाईट असला तरी तिच्या मनात उमटत नव्हता. ती फक्त आणि फक्त त्याच्यावर प्रेम करत होती. त्याच्यातला कुठलाही दोष तिला दिसत नव्हता. तिच्या समोर अनेक स्त्रियांना अपहरण करून आणल्या जात होतं. त्यांचा उपभोग घेऊन त्यांना फेकून दिल्या जात होतं. त्यांची लहान लहान मुलं रडत होते. त्या मुलींमध्ये छोट्या मुलीपासून तर प्रौढ स्त्रियांपर्यंत लोक होते. तरी पण तिला रावणाचं त्याबद्दल वाईट वाटत नव्हतं. रावणाचा राग येत नव्हता. सीतेने तिला हेच दाखवून दिलं. तू त्याच्यावर भक्ती केलीस, पण त्याच्यासाठी ती भक्ती किती कामाची होती. त्याला जर तू आवर घातला असतास तर रावण याच स्तराला पोचला नसता. तुझ्या प्रेमात तेवढी शक्ती होतीस की तू रावणाला बदलू शकली असती. नुसतं प्रेम करणं उपयोगाचं नाही, तर आपला स्वाभिमान जपून आपण ज्याच्यावर प्रेम करतो त्या व्यक्तीला त्याच्या चांगल्या मार्गावर आणणं देखील महत्वाचं आहे. हे सीता मातेने तिला समजून सांगितलं. आपण आज इथेच थांबूया. बाकीचं उद्या पाहू. पाय क्रॉस, हात क्रॉस. चला ध्यानात जाऊया. आज सीता मातेची एनर्जी आपल्याला ब्रह्मरंध्रात न्यायची आहे. सीता माता म्हणजे भूमी कन्या, म्हणजे मुलाधार, आणि राम म्हणजे आकाश, आपलं ब्रह्मरंध्र. प्रत्येक ओंकाराबरोबर आपण खालून वर चढणार आहोत आणि वरतून दुसऱ्या ओंकाराबरोबर पूर्ण मुलाधारात उतरणार आहोत. खालून एनर्जी वर घेऊन जायची आहे आणि वरतून एनर्जी खाली आणायची आहे. असा आपला एक सर्कल पूर्ण होईल. 2 ओंकारात पूर्ण लक्ष श्वासावर केंद्रित करा.
श्वास आत, श्वास बाहेर. श्वास आत, श्वास बाहेर. श्वास आत, श्वास बाहेर. पूर्ण लक्ष श्वासावर केंद्रित करा. गुरूंना नमस्कार करा, आई वडिलांना नमस्कार करा आणि गुरूंना ध्यानाची परमिशन मागा. पूर्ण लक्ष श्वासावर केंद्रित. श्वासाबरोबर मूलाधार चक्रावर पोचा. मूलाधार चक्रावर स्थिर व्हा. मूलाधार चक्रावर स्थिर. पूर्णपणे स्थिर व्हा. मनातले सगळे विचार काढून टाका. तुम्ही मूलाधार चक्रावर आहात. आता आपल्याला मूलाधारापासून स्पायनल कॉर्डच्या थ्रू सहस्राधार चक्रावर जायचंय. सहस्राधार चक्रावर स्थिर. आता पुन्हा आपल्याला खाली उतरायचंय. ओम. चक्रावर स्थिर. वर चढायचंय. स्थिर व्हा. खाली उतरायचं. ओम. ओम. ओम.
ओम 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 ओम
Om. 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 Om.
ओम 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 ओम
ओम. 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 आकाशाशी जडले नाते, धरणी मातेचे स्वयंवर झाले सीतेचे. मुलाधारात असणारी सीता माता पृथ्वी तत्वाची एनर्जी आपण रामाजवळ नेली, सहस्राधारात नेली आणि सहस्राधारातली एनर्जी मुलाधाराकडे आणली. दोन्ही मे एनर्जीचं मिलन झालेलं आहे. दोन्ही वेगवेगळ्या असणारे शक्ती एकत्र मिळाल्या. पूर्ण शांत व्हा. ही जी नवीन एनर्जी तयार झाली आहे याचं निरीक्षण करा. मुलाधाराकडनं सहस्राधाराकडे जाताना मध्ये येणारे सगळे चक्र या एनर्जीने व्यापून टाकले आहेत. तुमचं संपूर्ण शरीर या एनर्जीने न्हावून निघालेलं आहे. तुमच्या शरीरातला प्रत्येक कण आणि कण आनंदी झालेला आहे, शक्तिमान झालेला आहे.
आपल्या शरीरात होणारा बदल, स्पंदन कुठे जाणवतात याच थोडस निरीक्षण करा. साक्षी भावाने बघण्याचा प्रयत्न. साक्षी भावाने निरीक्षण. ध्यानातून बाहेर यायचंय. हळूहळू मनाची तयारी. ध्यानातून बाहेर. हळूहळू तयारी करा. तुम्ही कुठे बसला आहात, तुम्ही कुठलं वस्त्र परिधान केलं, त्याचा रंग कुठला, हळूहळू आठवून पहा. तुमच्या आजूबाजूला असलेलं फर्निचर, तुमच्या मागे असलेल्या भिंतीवर लटकलेले फोटो, घड्याळ आठवायचा प्रयत्न. सगळं डोळ्यासमोर आहे. श्वासावर या. श्वास आत, श्वास बाहेर. श्वास आत, श्वास बाहेर. श्वास आत, श्वास बाहेर. पूर्ण श्वास भरून घ्या आणि पूर्ण श्वास सोडा. दोन्ही हात एकमेकांवर रब करा. डोळ्यावर ठेवा. बोटांच्या फटीतून प्रकाश पाहण्याचा प्रयत्न. 1 2 3 4 5. हळूहळू हात दूर करा आणि एका सुंदर स्माइल सह डोळे उघडा. स्माइल जरुरी आहे. आल्या सगळ्या जणी बाहेर. काय झालं मीनाताई? आत्मवंदन. खूप सुंदर प्रकाशाचं सर्कल फिरत होत. इकडं प्रकाश सगळीकडे फिरत होता. ऐकू येतंय ताई? हो हो, येत आहे. मला काय वाटतं माहितीये, कॅरम बोर्डवर एका स्ट्रायकरनी गोटीला मारल्यावर कसं बरोबर आहे. चला सगळेजण बाहेर आले. मला आज्ञा द्या. जय श्रीराम. आणि राधिका ताई, तुला बोलायचं असेल तर आता बोल. बोल. म्यूट आहेस. तुमचं सांगणं इतकं छान आहे ना, खूप सुरेख. असं वाटतं ऐकतच राहा. तुम्ही करता मेहनत, तुम्हाला फळ मिळतं त्याचं. आम्ही काही मेहनत नाही. तुम्ही ध्यानाला बसता, ध्यान करता,
त्याचा आनंद तुम्हालाच मिळणार की नाही. हो. बस तर मग. होय. तुमच्यामुळे होते अनघाताई, तुमच्यामुळे होते. असं कोणामुळे काही होत नसतं. तुमच्यामुळे मिळतं. ज्याला मिळायचं त्याला बरोबर मिळतं. छान कोटी झालं प्रणाम. ध्यान. हा, जयश्रीताई बोला. कोटी कोटी प्रणाम. आता येतोय आवाज? हा, आता व्यवस्थित आला. मध्ये ना एक 2-5 सेकंद असं खूप गोल असं पांढरं प्रकाश एकदम दिसला आणि एकदम मारुती, मग कुठले स्वामी दिसले, एकदम 2-4 प्रकारचे असे मूर्तीसारखं म्हणजे फोटो सारखं असे दिसले, एकदम प्रकाशमय. मला ते काही नीट कळलं नाही कोण होतं, पण सुरुवातीला मारुती मात्र दिसले आणि नंतर कुठले रामसीता तरी असताना महाराज. मारुती येणारच ना. हा. हो ना. कोटी कोटी प्रणाम. खूप सुंदर. चला, मला मला पण आज्ञा मारुती द्या. दिसला. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. प्रणाम. जय श्रीराम. धन्यवाद. धन्यवाद.